विषय गाईच बघू शकता चा बदलापूर मधला सगळ्यात मोठा धबधबा बोगदा इकडेच आहे. धबधबा पण इकडेच आहे ना भाऊ. धबधबावरती आपलं डॉक्टर डोंगरावरती धबधबा आहे आणि आम्ही खालतून चाललोय. फुल हवा आहे. तुमचा भाऊ चाललाय नवरा नवरी डोंगराकडं. डोंगर नवरा चाललाय नवरीकडं. चाललाय नवऱ्याकडे. हा भाई काय खोदलाय रे मजबूत. बंद करा चालू बंद. बघू शकता तुम्ही आता आपण न्यू पनवेल हायवे इथून पनवेल फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असा आहे नवीन बोगदा जो बदलापूरवरून काहीच मिनिटाच्या अंतरावर आहे. तो आम्हा बदलापूरकरांना पनवेलला जाण्यासाठी जास्त स्ट्रगल करण्याची गरज नाही आहे. जो पहिले 1 तासाचा कालावधी लागत होता तो आता काही मिनिटांवर येऊन पोचला आहे. तो बोगद्याचं काम झालं आहे. नवीन वर्षापर्यंत बोगदा चालू होण्याची शक्यता भरपूर आहे. तर तुम्ही आता बघू शकता आपण बोगद्याच्या मधोमध उभा आहेत. या साईडला एक्झिट आणि या साईडला एंट्री असा बोगद्याचा स्ट्रक्चर आहे. सो आता आपण पनवेलला अटॅच होणाऱ्या एकमेव बोगद्याकडे आहे बदलापूरमधून येणाऱ्या. सो हा बोगदा आहे समोर. हा आमचा नवरा नवरी डोंगर असा आम्ही बोलतो. पण आज आम्ही लहानपणापासून बघत आलेला डोंगर आज त्या डोंगराच्या खालून बोगदा गेला आहे हे आज आम्ही अनुभवतो आहे. तुम्ही सो बघू शकता हा भविष्यातला पनवेल हायवे म्हणून संबोधित जाणारा रोड आहे. बस तुम्ही बघू शकता बोगद्याचं बऱ्यापैकी काम झालं आहे. बोगद्याचं बऱ्यापैकी काम झालं आहे आणि आपण या ठिकाणी आज उभं काहीच दिवसामध्ये किंवा काही महिन्यांमध्ये आपण इथून ट्रॅव्हलिंग करू शकतो.